पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर MIDC परिसरात विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून मोठ्या विस्तार प्रकल्पाचा प्रस्ताव समोर आला असून या संदर्भात 8 एप्रिलला सार्वजनिक सुनावणी आयोजित करण्यात आली आहे। ही सुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने मौजे येथील SRM प्लॉट मध्ये सकाळी 11 वाजता होणार आहे। कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावानुसार स्टेनलेस स्टील HRAP CRAP शीट्स प्लेट्स आणि कॉइल्स यांच्या उत्पादन क्षमतेत मोठी वाढ करण्याचा मानस आहे। हा प्रकल्प वारांगडे गावाच्या परिसरात उभारण्यात येणार आहे। औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या या प्रकल्पामुळे परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सध्या विराज प्रोफाइल्स मध्ये सुमारे 13,000 कर्मचारी कार्यरत असून गेल्या 3 दशकात बोईसर परिसराच्या आर्थिक प्रगतीत कंपनीचा मोठा वाटा राहिल्याचा दावा करण्यात आला आहे। नव्या विस्तार प्रकल्पामुळे थेट व अप्रत्यक्षरित्या 5,000हून अधिक रोजगार निर्मिती होण्याची आहे। त्यामुळे स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात। पर्यावरणीय उपाययोजना कंपनीच्या म्हणण्यानुसार हा प्रकल्प अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावर आधारित असेल। त्यामध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढवणे, हवा व पाणी शुद्धीकरणासाठी प्रगत यंत्रणा, ग्रीन बेल्ट, हरित पट्टा विकास, नेट झिरो उत्सर्जनाचे उद्दिष्ट यांसारख्या उपाययोजनांचा समावेश असेल। पर्यावरणीय समतोल राखत औद्योगिक विकास साधण्याचा प्रयत्न असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे। CSR उपक्रम कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR अंतर्गत कंपनीकडून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा आणि शिष्यवृत्ती या क्षेत्रात विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे। स्थानिक समाजाच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे। या प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिक, पर्यावरण प्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। सार्वजनिक सुनावणीत नागरिकांना आपले मत मांडण्याची संधी मिळणार असून त्यानंतरच प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल। औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मिती यांच्या सोबतच पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक नागरिकांच्या हिताचा समतोल राखणे अत्यावश्यक आहे। सार्वजनिक सुनावणी ही त्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची संधी आहे। प्रामुख्याने जनसुनावणीचा जो अधिकार आहे हा जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांचा आहे। आम्ही त्यामध्ये एक पार्टी आहोत आणि त्यांच्या आज्ञेचं आम्ही पालन करतो। एकंदरीत बघितलं तर यापूर्वी देखील अनेक आश्वासनं त्या मान गावाला दिली गेली होती, मात्र ती पूर्ण झाली नाही असा आरोप देखील ग्रामस्थांचा काय सांगणार? साहजिक आहे की आरोप होणं साहजिक आहे, पण आम्ही जे काय मान असेल किंवा पालघर जिल्ह्यासाठी जे काही CSR केलं आहे, ज्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत त्याचं आमच्याकडे संपूर्ण हे आहेच। पण त्याशिवाय आम्ही हे सांगू इच्छितो की ज्या पंचायतीच्या माध्यमातून ज्या नवीन त्यांच्या रिक्वायरमेंट्स असतील किंवा ज्या अपेक्षित असतील ते देखील आम्ही CSR मधून करायला तयार आहोत। सर, विराज कंपनीकडून मोठ्या प्रमाणात जुने कारखाने आहेत, त्यामुळे वायू प्रदूषण केलं जातं। अनेक वेळी महाराष्ट्र प्रदूषणकडून क्लोजरी नोटीस आलेल्या आहेत। तुमचा नवीन जो हा प्रोजेक्ट येतोय तो अजून किती वायू प्रदूषण करणार आहे? तर सर्वात मुळात म्हणजे मी हे सांगत होतो की हा जो प्रोजेक्ट आहे यामध्ये वायू प्रदूषण यासाठी नाही की हा कोल्ड रोलिंग मिलचा प्रोजेक्ट आहे, हा मेल्टिंग शॉपचा प्रोजेक्ट नाही आहे, त्यामुळे इथं वायू प्रदूषणचा प्रश्न नाही। अच्छा, मी अगदी सविस्तरमध्ये न सांगता याला बुलेट्स पॉईंटमध्ये सांगतो की याच्यामध्ये आपला जो उद्देश आहे की इथं रोजगार उपलब्ध करून देणं आणि त्याच्यासाठी रोजगार खाली उपलब्ध नसेल तर लोकांचं मुळात म्हणजे स्किल डेव्हलपमेंट करणं, त्यासाठी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आपण चालू करतोय। महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांचं ट्रेनिंग सेंटर्स आपण अरेंज करतोय। तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या जशा समस्या होत्या की पिण्याचं पाणी, त्यासाठी आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी सेपरेट सुविधा उपलब्ध करून देतोय। चौथा पॉईंट होता एज्युकेशन, जिल्हा परिषदेच्या स्कूल असतील किंवा जिथं शैक्षणिक संस्था आहेत त्यांचं उदात्तीकरण करणं, त्यांचं पुनरुज्जीवनीकरण करणं हे आपण हातामध्ये घेतोय। याच्याशिवाय वॉटर पोल्युशन ज्या पर्यावरणाच्या ज्या संबंधित आहेत त्याच्यासाठी आपण ग्रीन स्टीलच्या माध्यमातून नवीन ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्याला इम्प्लिमेंटेशन करून पर्यावरणाची खबरदारी करण्याचा प्रयत्न करतोय। आजच ते सांगतोय की याच्यामध्ये जे पाणी तुम्हाला नाल्यामध्ये दिसतं आणि आम्ही त्याच्याही
पुन्हा एकदा उल्लेख केला आहे की या पाण्याला आपण रिसायकल करतच आहोत. तरी देखील हे जे पाणी आहे हे झिरपून आलेलं पाणी असेल, त्यामुळे ते पाणी लाल दिसते सर. याच्यामध्ये मला असं नाही आढळलं कुठं म्हणजे मासा हे आता अर्थात तुम्हाला आढळलं असेल तर मी डिनाय नाही करत सर, तुम्हाला आढळलेलं मी डिनाय नाही करत, पण जे काय त्याचा स्टडी केला जाईल आणि त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.